खरंच आपल्या महाराष्ट्रात असंच चालू आहे बरं का. फक्त आपल्या महाराष्ट्रातच असंच चालू आहे. आपल्याला भेटलं तर हे दुसऱ्याला भेटूच नाही, दुसऱ्यांच्या लेकरा बाळांना भेटू नाही. आपल्या लेकरा बाळांना फुकट भेटू द्या, दुसऱ्याच्या लेकरा बाळांना फुकट भेटता कामा नाही. भले ते आपलं नसू द्या, आपल्या बापाचं नसू द्या, तरी पण त्यांच्या लेकरांना नको. आपले लेक नातरुंड पतरुंड चितरुंड म्हणजे असं 7 पिढ्या खात राहू द्या, पण दुसऱ्याला नको खाऊन द्यायचं. अशी आत्ताची चाललेली स्थिती आहे महाराष्ट्रातली. ती कशावरून म्हणते सांगू का मी तुम्हाला. आता शिर्डी म्हणल्यावर साईबाबामध्ये प्रसाद कशाचा बी वाटला जातो, तर प्रसादाला एका जागेवर म्हणे 1 ट्रक भर रगी आल्या वाटायला. आता थंडीच्या दिवसात रगी आल्या वाटायला, तर पुढच्या ज्या लाईनला गेल्या का, त्या पुढच्या लाईनच्या लोकांना असं झालं, बाया होत्या काही गडी होते, त्यांना वाटायला आमचे लेक सुना, आमच्या लेकी, आमचे कुन्नूक, आमचे बुन्नूक, म्हणजे त्यांनाच महाग जे लोक लाईनला आहेत का त्यांना नाही भेटू द्या. त्यांचं कोणाला पडलंय, सर्व म्हणतो ते सर्व लाईनमध्ये लागा, सर्व लाईनला घ्या, सर्व लाईनमध्ये लागा, सर्व लाईनला घ्या, पण नाही. फोन करू करू बोलून घ्यायला लागल्या म्हणे की माझी लेक इथं, ओ द्या ओ द्या ओ, माझी ही नात आहे ओ, माझ्या लेकाचं लेकरू व द्या ओ, ये माझी जाव आहे ओ. अरे महाग लोक उभे, त्यांचा बी तर नंबर लागू द्या का सगळं तुमचंच. आणि खरंच हे सगळं चित्र बघून आपल्या महाराष्ट्राचं चित्र मला डोळ्यासमोर दिसलं. आपल्या महाराष्ट्रात बी तसंच चालू आहे सध्या. आपल्या महाराष्ट्रात बी असं वाटत आहे आपल्या लेकरांना भेटतंय ना, दुसऱ्यांच्या लेकरांना नाही भेटायला पाहिजे. दुसऱ्यांच्या लेकरांना त्याचं इतकंसं तिळभर सुद्धा नाही घ्यायला पाहिजे. आमच्या ताटातलं घेते, आमच्या ताटातलं घेते. फक्त ते लाईन आहे, ती रांग आहे. त्या रांगेमध्ये आता तुम्ही पुढं गेले ना, महाग कोण कोण यायले त्याचं कशाला बघायला पाहिजे. मागच्यांना पण पुढं येऊ द्या. तुम्ही गेले ना आता पुढं, मग आता मागच्यांना पुढे येऊ द्या, ते बी लाईनमध्येच उभा आहेत. प्रसाद हा सर्वांसाठी असतो. तुम्हाला जास्त भेटला त्यांना कमी तरी भेटेल, पण नाही, अशी नियतच नाही की दुसऱ्याला भेटावं. आणि दुसऱ्यांना भेटावं असं नेतकावर नाही. आमचं उष्ट आमच्या ताटातलं. अरे तुमचंच ताट आहे, सगळं तुमचंच ताट आहे असं कोणी सांगितलंय? सगळं तुमच्यासाठी असं कोणी सांगितलंय? कौरक तुम्हीच खात बसताना असं कोणी सांगितलंय? अरे तुमचं पोट भरलंय, आता तुम्ही बी खात राहा तुमच्या पोटात बसन तितकं, पण दुसऱ्याला बी तर खाऊ द्या जे जास्त भुके येतं. असं असतंय. पण इथं तसं नाहीये. आम्हालाच खाऊ द्या आणि आम्हाला नंतर खाण्यासाठी बी ठेवू द्या, पण तुम्हाला नको, तुम्ही येऊ नका. काय तर आमच्या ताटातलं खात्यात असं बोलते ना. बरं, आमच्या ताटातलं घेतात, आमच्या ताटातलं घेतात. अरे त्यांचे मागच्यांचेच ताटं तुम्ही खाऊ राहिले किती दिवसापासून. आता सोडा. मी तर म्हणते ज्या घरात नोकरीदार झालेत का 1-1, 2-2, त्यांचं आरक्षणच खतम करावं. त्यांचं खतमच करावं. त्यांना नको आता, बस झालं ना, किती दिवस खायचं. कटाळ नाही आला का खाऊन खाऊन? तर दुसऱ्यांचा बी नंबर लागू द्या ना. असं बोलल्या परत म्हणते ना जातीवाद. यात कुठलाच जातीवाद नाही. आणि ह्या वकील मॅडम बोलल्यात एक, ते एकदम बरोबर बोलल्यात. आणि मला उगाच ती गाडी रगींची बघून खरंच माझ्या डोक्यात चित्र आलं. म्हणलं अशीच सेम टू सेम अशीच परिस्थिती चालली महाराष्ट्राची. पुढं गेल्याला वाटतच नाही मागच्यांनी पुढं यावं म्हणून. येऊनच द्यायचं नाही त्यांना मागच्यांना पुढं. असंही काही काहींना आता माझ्या व्हिडिओ बघून मिरच्या लागत्या, पण ह्याच्यात मिरची लागण्यासारखं काय आहेच नाही. मी कोणाला वाईट बोलले नाही, कोणाचं काहीच नाही, कोणाचा विषय बी नाही. समजलं का? आणि हेच खरं आहे, हेच रिअल आहे. सर्वांना सरकारचा प्रसाद हा सर्वांना भेटायलाच पाहिजे, तुमचा एकट्याचाच नाही. आणि तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे की आमचंच खात्यात, आमचंच खायचं म्हणते. तुम्ही चूक आहेत. जे म्हणतात ना आमच्या ताटातलं खायला मागतात, ते चूक आहेत.
बाई ते बाया जागा सोडायला तयार नाहीत लाईनची लागलेली.